नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील पावसामुळे अनेक रस्त्याची बकाल अवस्था झालेली आहे. सारखाणी ते तलाईगुडा, बोधफाटा ते खंबाळा या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी रस्ते उकडलेले आहे. बोधफाटा ते खंबाळा हा रस्ता पूर्णतः मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची बांधणी करण्यात यावी यासाठी शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार सेलचे मराठवाडा उपाध्यक्ष प्राध्यापक मेरसिंग पवार यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केली आहे. मी प्राध्यापक मेरसिंग पवार, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष शिवसेना, आज माझ्या गावाच्या शेजारी एक खंबाळा आणि पारडी सगळाचा इकडे रहदारीचा मार्ग हा खंबाळा आणि दुर्गापेठ, पारडी सी, चिकुणाई तांडा येथे राहणाऱ्या वास्तव्य करणाऱ्या लोकांची आज काय अवस्था झाली असेल. आज विकीला किंवा आपण एखादा डिलेवरीचा प्रश्न असो, एखादा अति आजार असो, त्या प्रसंगी येथील लोकांनी किंवा शाळकरी मुलं आहेत, दळणवळणाचा प्रश्न इथे एकदम ठप्प झालेला आहे. तेव्हा आज 72 वर्षानंतर दोन तीन दिवसानंतर आता भारताला स्वातंत्र्य होऊन 72 वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हापासून आजपर्यंत या परिसराच्या अतिदुर्गम डोंगराळ विभागातील जनतेचे वास्तव्य कसे करावे, दळणवळण कशी करावी, हा अतिशय कळीचा मुद्दा होऊन बसलेला आहे. आजही आम्ही पारतंत्र्यामध्ये जीवन जगतोय. आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असो, इथून उंबरी बाजार, किनवट, आदिलाबाद, नांदेड कुठल्याही मार्गाने जायचं असेल तर हा मार्ग आम्हाला पार करूनच पुढे जावे लागत असते. आणि हा अतिशय जीवघेणा असा खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशा प्रकारचा हा रस्ता झालेला आहे. आणि कुठल्याही प्रकारचे अधिकारी पदाधिकारी याच्याकडे लक्ष देत नाही आहे, डोळे झाक करीत आहे. तेव्हा शासनाला, मी शासनामध्येच असणारा आमच्या पक्षाचं शासन आहे, महायुती सरकार आहे, महायुती सरकारचाच शिवसेना शिंदे गटाचे आम्ही पदाधिकारी असून आम्हाला देखील आज दाद मागायची वेळ आलेली आहे, आज न्याय मागायची वेळ आलेली आहे. तेव्हा येथील कार्यकारी अभियंता, येथील आमदार, येथील खासदार यांना मी निवेदन देखील दिलेलं आहे. मंत्री महोदयांच्या नजरेस आणण्यासाठी मी मागच्या 4 महिन्यापूर्वी मंत्री महोदयांना सदरील गावाचा रस्ता हा अतिशय जिक्रीचा झालेला आहे, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशा प्रकारचं निवेदन मंत्रालय लेवलला देखील मी दिलेलं आहे. त्या अजूनपर्यंत ह्या रस्त्याची दुरावस्था सुधारलेली नाही. ह्या रस्त्याकडे आजपर्यंत डोळे झाक होत आहे. तेव्हा सदरील येथील वास्तविक जनतेने नेहमी आम्हालाही देखील हिणवतात. आपण मराठवाडा विभागावर काम करीत असताना आपल्या गावाची, आपल्या परिसराची, आपल्या सर्कलची अशी अवस्था झालेली आहे असताना आपण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा आम्हाला देखील खाली मान करायची पाळी येऊ नये, ह्यासाठी आम्ही शासन दरबारी आपल्याला विनंती करतो की हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून चांगला रस्ता बनवण्यात यावा. जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवलाल.